मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दरवर्षी होणारा ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा विशेष ठरणार आहे। कारण या मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे का, या प्रश्नाची सध्या जोरदार चर्चा आहे। आणि त्याला कारण ठरलंय संजय राऊत यांनी केलेलं एक सूचक वक्तव्य। पाहूयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा विशेष रिपोर्ट। दसऱ्याला ठाकरे बंधू युती जाहीर करणार। युतीवर संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध ठाकरे युती। दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे बंधू एकत्रित युतीची घोषणा करतील का, याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कारण परंपरेनुसार शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून पुढील वर्षाचं राजकीय ध्येय धोरण जाहीर केलं जातं आणि त्यासाठी उद्धव ठाकरे व्यासपीठावरून घोषणा करतात। यंदा मात्र राज ठाकरे देखील मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा जोर धरतायत। त्यातच खासदार संजय राऊत यांनी बंधूंच्या वैचारिक आदान प्रदानाची हिंटच दिली आहे। मात्र भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीकरता महायुतीची ताकद आणि तयारी यशस्वी होईल असं सांगत ठाकरे युतीच्या चर्चेला फारसं गांभीर्यानं न घेण्याची भूमिकाच मांडली आहे। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत। अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान सुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तर तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आधी जर राजकारण चालत नाही, एकत्र आले तर काय होईल, नाही आले तर काय होईल, येतील तेव्हा बघू। पण भाजपची तयारी, आमची महायुतीची तयारी जी आहे ती आमची पूर्णपणे तिकीट झालेली आहे। मुंबईमध्ये काही तुम्ही करा, लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे, देवेंद्रजीवर आहे, शिंदे साहेबांवर आहे, अजितदादांवर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी काही गर्जना केल्या, काही म्हटलं तर 2 महिन्यानंतर ते दूधचं दूध पाणीचं पाणी होईल। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणाकडे सगळ्यांचंच लक्ष असताना एका बाजूला शिंदेची शिवसेना आणि दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। काही गोष्टींवर अद्याप एकमत झालं नसून पुढे जाऊन होईल असे संकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी दिले आहेत। तर ठाकरे बंधू फक्त राजकारणासाठी एकत्र येत असल्याचं शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। आदरणीय राज ठाकरे साहेब हे एका पक्षाचे प्रमुख आहे आणि त्यांचा मेळावा हा नेहमी तुम्हाला माहित असेल की एका वेगळ्या व्यासपीठावर होतो। दसरा मेळावा हा वेगळ्या व्यासपीठावर होतो। तो एक गोष्ट नक्की आहे की कौटुंबिक संबंध एकत्रित झालेले, राजकीय देखील काही विषयावरती आणि विशेषतः मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येण्याचा निर्णय त्यावेळी झालेले हे काही नकारता येणार नाही। कोणाला सोबत घेऊन लढायचं, कोणाला सोबत घेऊन लढायचं नाही, हा प्रत्येक पक्षाचा निर्णय असतो। लोकसभेच्या वेळी जी महाविकास आघाडी झाली ते त्यांनी करून बघितलं, परंतु त्यांना यश आलं नाही। युती आघाडी कोणाबरोबर करायची तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न। त्यांनी दसरा मेळाव्यात घोषणा करावी किंवा इतर ठिकाणी करावी, तो त्यांच्या पक्षाचा अंतिम निर्णय हा त्या पक्षाचे प्रमुख घेत असतात, तो त्यांनी घ्यावा। युती होणार की नाही हा अंतिम प्रश्न कायम असला तरी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा आता राजकीय सस्पेन्सनं रंगलेला असल्यानं ठाकरेंच्या व्यासपीठावर नक्की कोणते संदेश घुमतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।